जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MSBT डिप्लोमाचे संपूर्ण 2026-27 चे वर्ष कशा स्वरूपात असणार आहे। म्हणजे तुमचे कॉलेज केव्हा सुरू होईल, तुमच्या प्रॅक्टिकल एग्जाम केव्हा असणार आहे, तुमच्या फायनल थेअरी एग्जाम केव्हा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 हे केव्हा होणार आहे, हे संपूर्ण डिटेल सर्क्युलर MSBT ने आपलं जाहीर केलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सर्क्युलर आपण सविस्तर पद्धतीने समजून घेणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण। त्याआधी जर आपण आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच गव्हर्नमेंट जॉब साठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचे ऑनलाइन क्लासेस अवेलेबल आहे, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। आणि हो, आपलं अजून एक YouTube चॅनल आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, त्यामध्ये भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर, वेगवेगळ्या विषयांचे डेमो लेक्चर आपण दिलेले आहे। एकदा बघा, आवडले तर कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या, ठीक आहे। चला पण आजचा व्हिडिओ तर समजून घेऊ आपण। चला तर बघा, MSBT ने आपलं हे अकॅडमिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे आणि त्यांच्यानुसार आपलं जे फर्स्ट सेमिस्टर सोडून म्हणजेच काय की आपलं जर बघायला गेलं तर आपलं थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर याची सुरुवात होणार आहे 1 जुलै पासून, बरोबर आहे। चला 1 जुलै पासून तुमचं कॉलेज सुरू होणार आहे, ठीक आहे, हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल। आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे, जे आता फर्स्ट इयरला जाणार आहे, अशा विद्यार्थ्यांचं कॉलेज हे 15 जुलै पासून सुरुवात होणार आहे। तर हे तुम्हाला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। तर अकॅडमिक टर्म या विद्यार्थ्यांचं सुरू होईल फर्स्ट इयर वाल्यांचं 15 जुलै पासून आणि रेग्युलर विद्यार्थी जे आपले सेकंड इयर आणि थर्ड इयरचे आहे त्यांचं सुरू होणार आहे 1 जुलै पासून, ठीक आहे। चला आता फर्स्ट क्लास टेस्ट, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपल्या डिप्लोमामध्ये 2 युनिट टेस्ट होतात, पहिली युनिट टेस्ट, दुसरी युनिट टेस्ट, बरोबर आहे। तर त्यामधली जी फर्स्ट युनिट टेस्ट आहे ती थर्ड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची होणार आहे 10 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान। बघा, जे विद्यार्थी आता थर्ड सेमिस्टरला जातील त्यांची फर्स्ट युनिट टेस्ट ही 10 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान होणार आहे आणि जे विद्यार्थी फिफ्थ सेमिस्टर जाणार आहे त्यांचं 21 ते 22 सप्टेंबर, 21 आणि 22 या 2 दिवसात तुमची युनिट टेस्ट 1 होणार आहे। मग सर आता फिफ्थ सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचे एवढे उशिरा का होणार आहे? कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे विद्यार्थी आता फिफ्थ सेमिस्टरला जाणार आहे, सध्या तुम्ही व्यस्त आहात तुमच्या इंटर्नशिप मध्ये, बरोबर आहे ना। तर तुमचं कॉलेज थोडं लेट चालू होईल, काळजी नसावी, त्यामुळे तुमची युनिट टेस्ट सुद्धा थोडीशी लेट आहे, ठीक आहे। तर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची 10 ते 12 मध्ये आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांची 21 आणि 22 सप्टेंबरला तुमची पहिली युनिट टेस्ट होणार आहे। आणि जे विद्यार्थी आता प्रथम वर्ष डिप्लोमाला ऍडमिशन घेत आहे त्यांची युनिट टेस्ट होईल 10 आणि 11 सप्टेंबर रोजी, हे लक्षात ठेवा, ठीक आहे ना। युनिट टेस्ट 1, हे युनिट टेस्ट 1चं तर आम्हाला क्लिअर झालं। आणि सेकंड क्लास टेस्ट जी आहे, युनिट टेस्ट 2 जी आहे, ही सर्वांची एक साथ होणार आहे। मग तो विद्यार्थी फर्स्ट इयरला असो, सेकंड इयरला असो किंवा थर्ड इयरला असो, तर सर्वांची सेकंड युनिट टेस्ट ही 12 ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे। तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल। फर्स्ट इयर वाल्यांची पहिली युनिट टेस्ट 10 ते 11 सप्टेंबर मध्ये, सेकंड इयर वाल्यांची युनिट टेस्ट 10 ते 12 ऑगस्टच्या दरम्यान आणि थर्ड इयर वाल्यांची टेस्ट म्हणजे फिफ्थ सेमिस्टर वाल्यांची टेस्ट युनिट टेस्ट 1 21 आणि 22 सप्टेंबर रोजी होणार आहे। हे सर्वांना क्लिअर झालं असेल। आणि सेकंड युनिट टेस्ट सर्वांची 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे, ठीक आहे। चला, इव्हन सेमिस्टर म्हणजे काय की त्याच्या पुढचा वाला सेमिस्टर, आता हे बघू नंतर, आता हे तर सेमिस्टर उद्या पहिले, ठीक आहे ना। चला तर पुढे लक्ष द्या, हे फार्मसी वाल्यांचा इयरली पॅटर्नचा आपला काही संबंध नाहीये। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे पण काही एक्झाम फॉर्म जे आहे, एक्झाम फॉर्मचे डेट फक्त थोडंसं नोट डाऊन करून घ्या, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच एक्झाम फॉर्म आलेले असं। पण बघा, एक्झाम फॉर्म भरायचे आहे तुम्हाला 20 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान, हे लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांना, ठीक आहे ना। बघा, बरेचसे विद्यार्थी एक्झाम फॉर्म विसरून जातात, काही जण भरायचेच विसरून जातात, काही जणांना डेटच लक्षात राहत नाही। तर बघा, 20 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तुमची एक्झाम फॉर्म भरायची आहे। काळजी नसावी, मी परत तुम्हाला रिमाइंडर देऊन देईल, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चॅनलला फक्त सबस्क्राइब करून घ्या, तुम्हाला योग्य तो सर्व नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल, ठीक आहे ना। चला, तर एक्झाम फॉर्म तुम्हाला 20 ते 30 ऑगस्ट दरम्यान भरायचे आहे। आता त्यानंतर एक्झाम फॉर्म तर आपण भरले गेले, ठीक आहे ना। मग सर आता फायनल एक्झाम केव्हा होईल आमची, जी बोर्डाची, बघा MSBT डिप्लोमाच्या बोर्डाची एक्झाम, बघा सेकंड इयर थर्ड इयर वाल्यांना सर्व माहिती असेल, पण फर्स्ट इयर वाल्यांना माहिती नाहीये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर, तर आता जे विद्यार्थी फर्स्ट सेमिस्टर सोडून म्हणजेच काय की थर्ड सेमिस्टरला म्हणजे सेकंड इयरला असतील किंवा फिफ्थ सेमिस्टरला असतील, अशा विद्यार्थ्यांची एक्झाम म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम, बरं कोणती प्रॅक्टिकल एक्झाम, बघा MSBT बोर्डाचे काही प्रॅक्टिकल एक्झाम असतात, तर या प्रॅक्टिकल एक्झाम तुमच्या होणार आहे 21 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान। बघा, सेकंड इयर आणि थर्ड इयर वाल्यांच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे या होणार आहे 21 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान। आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे त्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम होणार आहे 2 ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान, हे लक्षात घ्या बरं। आलं लक्षात मला, सेकंड इयर थर्ड इयर वाल्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम 21 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे आणि फर्स्ट इयर वाल्यांच्या
प्रॅक्टिकल एक्झाम या 2 ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे. ठीक आहे. आणि हो, तुमची जी थेरी एक्झाम आहे, फायनल बोर्डाची एक्झाम, ही होणार आहे तुमची 17 नोव्हेंबर पासून तर 9 डिसेंबर 2026 पर्यंत. म्हणजे बघा 17 नोव्हेंबरला तुमचा पहिला पेपर असू शकतो. हे जर सर्व काही व्यवस्थित चाललं तर 17 नोव्हेंबरला तुमचा पहिला पेपर असण्याची दाट शक्यता आहे. 9 डिसेंबर पर्यंत पेपर चालतील आणि जानेवारीच्या सेकंड वीक मध्ये तुमचा रिझल्ट जाहीर होईल. तर अशा पद्धतीने तुमचं हे संपूर्ण अकॅडमिक कॅलेंडर असणार आहे. आता सर हे तर जाऊ द्या सर, हे तर पुढच्या सेमिस्टरचं झालं, पण आता तर सांगा की आमचा रिझल्ट केव्हा लागेल. या समर 2026च्या ज्या एक्झामचा रिझल्ट आहे हा जवळपास तुमचा 15 ते 20 जूनच्या दरम्यान लागू शकतो. 18 ते 20 जून कन्फर्म पकडून चला. ठीक आहे ना. चला तर 15 ते 20 जूनच्या दरम्यान तुमचा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थ्यांनो. आणि हो, तुम्हाला सर्वांना माहित असेलच की आता MSBTने काय केलेलं आहे की ती डायरेक्टली काय करतात की रिझल्टची एक्झॅक्ट डेट आणि टायमिंग सुद्धा आता आपल्याला टाकून देतात. ठीक आहे ना. त्यामुळे काळजी करू नका. जसं रिझल्टचा डेट आणि टायमिंग येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल विद्यार्थ्यांनो. ठीक आहे ना. फक्त बघा आता सुट्या आहे, सुट्यांचा आनंद घ्या, मस्त एन्जॉय करा, काही टेन्शन घेऊ नका. पण ज्यावेळेस सेमिस्टर सुरू होईल त्यावेळेस अभ्यासाला लागून जा. बघा ज्या चुका तुम्ही मागच्या सेमिस्टरला केलेल्या आहे त्या चुका आता परत होऊ देऊ नका. आता नव्याने अभ्यासाला लागा. बघा असं काही नसतं, कधीच उशीर होत नसतो. ज्या वेळेपासून तुम्ही सुरुवात करशाल ती वेळ आपल्यासाठी योग्य म्हणून पुढे चालायचं असतं. ठीक आहे ना. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. जे झालं ते जाऊ द्या. आता पुढच्या नवीन सेमिस्टरचा अभ्यासाला लागून जाणे. जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा माझा हा विषय बॅकलॉग राहू शकतो, तर आतापासूनच तुम्ही अभ्यासाला लागून जा. आपलं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि त्यामध्ये जा, तुमची ब्रांच निवडा, तुमचा जो पण काही ऑनलाईन कोर्स वगैरे आहे तो कोर्स तुम्ही परचेस करून अभ्यासाला लागू शकतात. आणि हो, आमचा हेल्पलाईन नंबर आहे, हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही थोडासा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या ऑफर चालू आहे आपल्या ऍप्लिकेशनवर 20% डिस्काउंट आहे. जा आताच डाउनलोड करा ऍप्लिकेशन. कोर्सेस आवडले असेल, आमचं शिकवणं समजत असेल तर कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जा विद्यार्थ्यांनो. टाइम गमावू नका. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.